सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। पण संध्याकाळी हेलिकॉप्टरनं बचाव कार्यात अडथळा आला। करमाळा तालुक्यात एनडीआरएफची टीम लाईफ जॅकेट घालून थर्माकोलच्या प्लेटवर बसून नागरिकांचे रेस्क्यू करतायत। जालन्याहून रामनाथ ठाकणे, माड्याहून संदीप शिंदेंसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारनं मदत जाहीर केली, पण ज्या पद्धतीने जलप्रलय झाला ते नुकसान एखाद्या पॅकेजनं भरून येणारं नाही। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांसह सरकारचेच मंत्रीही करतायत। पाहूयात। कोणी नाही शेतकऱ्याला कोणी नाही। आता हे पीक कपाशी आणि मक्का पाण्याखाली ढगफुटी झालेली, सगळं सोयाबीन आणि कपाशी पूर्ण 5 फूट पाण्यात बुडले आहे। शासनाने सरसगट 1 लाख रुपये मदत जाहीर करावा। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत। जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। शेतकऱ्यांच्या हातून पिकं पूर्ण गेली आहेत। ढगफुटीसारख्या अतिवृष्टीनं पिकं वाया गेली। पण शेतातली माती सुद्धा वाहून गेली। त्यामुळे आता आर्थिक मदतीसह मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांबरोबरच शिंदेंचेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे। योगायोगाने मराठवाड्याच्या जवळच जळगाव जिल्हा असल्यामुळे मराठवाड्यामधला जो फ्लड येतोय तो जळगावमध्ये पाचोरा असेल किंवा इतर भागामध्ये त्याचा प्रादुर्भाव पण झालेला आहे। सामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, एरंडोल, कासोदा, धरणगाव, जळगाव अशा बऱ्याच तालुक्यांमध्ये ढगफुटी आणि त्याचप्रमाणे 65 मिलीमीटरच्या मध्ये 100 मिलीमीटर एका दिवसामध्ये पाऊस पडलेला आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की जी स्थिती मराठवाड्याची आहे ती स्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावची असल्यामुळे जळगाव सुद्धा सरसकट जळगाव जिल्ह्याकरता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत। ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। ओला दुष्काळ नेमका कधी जाहीर होतो आणि त्याचे निकष काय आहेत तेही आपण पाहूया। एका दिवशी 65 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्यास अतिवृष्टी मानली जाते। अतिवृष्टीमुळे 33% अधिक पिकांचं नुकसान झालं असेल तर त्या भागाला ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला जातो। कालच बीड जिल्ह्यामध्ये 65.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अतिवृष्टीमुळे पिकं कुजतात, शेत जमिनीतील माती वाहून जाते। अशी परिस्थिती असल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो। मराठवाड्यामध्ये तर पूरच नाही, महापुराप्रमाणे प्रलय आलाय। त्यामुळे ही स्थिती ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पुरेशी आहे। ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना किमान पुढच्या हंगामापर्यंत दिलासा मिळतो। पीक कर्ज फेडण्यास मुदतवाढ मिळते। महसुली, पाणीपट्टी, इतर टॅक्सची वसुली काही काळासाठी थांबवली जाते। चारा छावण्या, निवाऱ्याची सोय, अन्नधान्याची मदत दिली जाते। शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा मदत दिली जाते। पर्याय फक्त एकच आहे। आणि पर्याय जो असतो ते सरकार मदत करत असतं आपल्याला, आणि तुम्ही फक्त सरकारला तुमच्या वेदना सांगितल्या पाहिजे। सरकार काय करू शकत नाही शेतकऱ्याचं। सरकार बसला यशीत, त्याला पाहायला सावड नाही शेतकऱ्याकडे येण्याची जाण्याची। काय पंचनामे केले, कोणी आलं का? कोणी आलं नाही, रोड नाही हिंडा, त्या फक्त वावरात कोण जाईल? वावरात जातील ना, बसतील ना ते अधिकारी, त्यांना वावरात यायला टाइम नाही। ते फक्त रोड ना पाहत्या, पंचनामा करू म्हणते, कधी करते मेल्यावर। सध्या सरकारने आमचा पंचनामा त्वरित करून
शासनाकडे जी हेक्टरी मदत आहे ती 1 लाख खासच्या जवळपास द्यावी. ढगफुटी झालेली सगळं सोयाबीन आणि कपाशी पूर्ण 5 फूट पाण्यात बुडवले आहे. शासनाने सरसगट 1 लाख रुपये मदत जाहीर करावा. पण आता तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा जो घास आहे ह्या अवकाळी पावसानं सगळं काही हिरवून घेतलेलं आहे. फक्त एक विनंती आहे, शासनाने याच्याकडे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला हवी ती मदत देण्यात यावी. पूर्ण आमचं जनजीवन विस्कळीत झाले. आता इथनं पुढे जनावरला वैरण मिळावी म्हणलं 4 महिने जाणार आहेत. रिकामा का बसता, जो पैसा जमवला तो आता शेतकऱ्यांना वाटा, असं करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे. रिकामं बसलोय, काम द्या, मुंडेंच्या विधानावर करुणा मुंडेंची टीका आहे. कृष्णा आंधळेला कुठे लपवलं त्याआधी मुंडेंनी जनतेला सांगावं, असं करुणा मुंडेंनी म्हटलंय. 5-5 हजारची संपत्ती वाटाना, परळीनं संधी दिली, आता तुमची वेळ आली आहे, असं करुणा मुंडेंनी म्हटलंय. मार्गदर्शन करत राहावं. चुकलो तर कान धरा, नाही चुकलो पण आता रिकामं विनंती करतो. तुझी जे 5-5 हजार कोटीची जे प्रॉपर्टी आहे ते सगळे विकून शेतकरी लोकांना वाटाना 50-50 हजार सरसकट जाहीर करा बीडची जनताला. गेले 40 वर्ष 45 वर्ष पासून बीडची जनताने, परलीची जनताने तुला सहकार्य केलेला. आता तुझी वेळ आहे, कशाला रिकामा बसलेला आहे. आणि जो वेळे तू मंत्रिपदावर होता, काय तुने झेंडे गाडले आहे, काय काम केलं नाही, लोकांना घरकुल भेटला नाही. फक्त मुंबईमध्ये डान्सर लोकांना, वेश्या लोकांना फक्त घर बांधून दिले, डान्स स्टुडिओ मोठे मोठे 20-20 कोटीचे डान्सिंग स्टुडिओ बांधून दिले. पर आपल्या परलीची जनताला आजपर्यंत घरकुल भेटला नाही, ज्यांना खरं गरज आहे. आज धनंजय मुंडेवरती अशी वेळ आली आहे की लोकांच्या समोर त्यांना काम मागण्याची वेळ आलेली आहे. आणि मी एक बोलते, धनंजय मुंडे, अगोदर तुम्ही कृष्णा आंधळे जो होता त्यांचा पता सांगा महाराष्ट्राची जनताला, नंतर तुम्ही काम मागा. अगोदर कृष्णा आंधळेचा पता सांगा, कृष्णा आंधळे कुठे लपवून ठेवलेला आहे तुम्ही. या बातमीनंतर आजची बातमीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. बातम्या